Praise the Lord. सर्वांना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सलाम. प्रेज लॉर्ड. शांती असो, प्रभूची स्तुती असो. आजचा दिवस प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये दिलेला आहे. आपण ज्या देशामध्ये राहत आहोत त्या देशाला स्वातंत्र्य मिळून बराच दीर्घकाळ झालेला आहे आणि ही एक आनंदाची गोष्ट आहे की आम्ही स्वतंत्र देशामध्ये राहत आहोत. पुष्कळ गोष्टी अशा घडत आहेत की आम्हाला आमच्या देशाचं भविष्य हे धोक्यात आहे असं वाटायला लागलेलं आहे. देशातील राजकीय स्थिती, विशेषतः महाराष्ट्रातील देखील राजकीय स्थिती ही खराब आहे गेली 14 वर्षांपासून. त्याचप्रमाणे आध्यात्मिक स्थिती ही देखील खराब आहे. सामाजिक स्थिती पण खराब आहे. आम्ही पाहतो की जर केव्हा 15-20 वर्षापूर्वीचा जर काळ आम्ही आठवला तर सर्व लोक एकात्मतेने एकत्रित यायचे आणि त्यामध्ये आपलं योगदान द्यायचे. आपली मैत्री, आपले सार्वजनिक प्रोग्राम्स यामध्ये एकत्रित येऊन आपले आपुलके, आपले प्रेम दाखवायचे. इतकंच काय, गावातून एखादा उरूस निघायचा, त्या उरूसमध्ये संपूर्ण गाव सहभागी व्हायचं. जर आम्ही या गोष्टी जर पाहिल्या तर एखाद्या गावामध्ये यात्रा असायची आणि त्या गावामध्ये शबेना संदल निघाला म्हणजे सर्व लोक बघायला यायचे. गावाची यात्रा म्हणून तिच्याकडे बघितलं जायचं. म्हणजे ते कोणत्या विशिष्ट समाजाचं दैवत आहे असं बघितलं जात नसायचं. तर यात्रा म्हटलं की गावची यात्रा. आता ते सर्व लोप पावत आहे आणि लोप पावलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की इतरही अशी बरीच प्रोग्राम्स आहेत की ज्यामध्ये सार्वजनिकता असं त्याला रूप यायचं, परंतु सामाजिक स्थिती खराब झाली. आणि सामाजिक स्थितीला खराब करणारं कारण आहे ते आध्यात्मिक स्थिती. कारण वेगवेगळ्या झुंडींनी, वेगवेगळ्या समुदायांनी आपापल्या मताप्रमाणे आपापला धर्म याला उंच करण्यासाठी दुसऱ्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न चालू झाला. जेव्हा आध्यात्मिक स्थिती खराब झाली तिचा परिणाम सामाजिक स्थितीवर झाला आणि समाजातल्या काही दुटप्पी वागणाऱ्या लोकांनी आध्यात्मिकतेचा गैरफायदा घेऊन, धर्माचा गैरफायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा मोठा प्रयत्न केला आणि त्यात बहुतांशी लोक यशस्वी पण झाले. त्याचबरोबर आम्ही पाहतो की राजकीय जी स्थिती आहे तर राजकीय स्थिती तर इतकी खालच्या पातळीला निघून गेलेली आहे की ते आपसातच कौटुंबिकरित्या म्हणा ते एकात एक नाही आहेत आणि कुणी केव्हाही कुठेही कोणत्याही पक्षामध्ये जाऊन आपलं केवळ पोझिशन, आपली खुर्ची, आपलं पद हे कसं मिळवता येईल आणि टिकवता येईल यासाठी ते धडपडत आहेत. सर्वे सांगण्याचा हेतू हा आहे की आपण आता अशा राज्यामध्ये किंवा अशा देशामध्ये राहत आहोत की या ठिकाणचं आमचं जे अस्तित्व आहे तर हे कुठंतरी ते संपवण्याचा प्रयत्न सर्व बाबतीमध्ये चालू आहे. प्रत्येक जण म्हणत आहे की मी असुरक्षित आहे. हिंदू म्हणतात हिंदू धर्म खतरे में आहे. मुस्लिमांच्या बाबतीत तसंच बोललं जातं की त्यांना पण भीती वाटते. ख्रिश्चनांच्या बाबतीत म्हटलं जातं की त्यांच्यावरती अन्याय होत आहे आणि ते पण भीतीच्या वातावरणात आहेत. जे माननीय बाबासाहेबांना मानतात ते म्हणतात की म्हणजे ते पण धोक्यात आहेत. जैन असतील आता तेही बंड करतात, तेही धोक्यात आहेत असं सांगतात. म्हणजे तेही अशा प्रसंगातून जात आहेत. आदिवासी असतील हेही त्याच प्रकारेचं बोलणं करत आहे. मग सुरक्षित कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. जर संपूर्ण वातावरण जर आम्ही पाहिलं तर जर राज्याच्या सीमावर पाहिलं तर भाषेचा वाद आहे. देशाच्या सीमावर पाहिलं तर इतर बाह्य म्हणजे बांगलादेश असतील, पाकिस्तान असेल, हा जो वाद आम्हाला बघायला मिळतो, चायनाचा वाद आम्हाला बघायला मिळतो. या सर्व गोष्टी आहेत. जर या सगळ्या वादाच्या भोवऱ्यामध्ये म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत
जर कुणी सुरक्षित नाहीये तर मग सुरक्षित कोण आहे? मग या देशामध्ये आबादानीत कोण आहे? मग सर्वानुसर्वे एकच उत्तर येतं, ज्याच्या हाती ससा तोच पारधी, ज्याला म्हणतात ना, तशी गंमत की सत्ता ज्याच्या हातात आहे बस फक्त तो सुखी आहे. सत्ता ज्याच्या हातामध्ये तो सुखी आहे. आणि सत्ताधारी एकदा आपल्या सत्तेमध्ये आले म्हणजे ते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळ्या प्रकारचे बदल करण्यासाठी सक्षम असतात. मग त्यांच्या समोर कोणी टिकणारच नाही, त्यांच्या समोर कोणी उभं राहणारच नाही, त्यांच्या समोर कोणी असणारच नाही. आणि त्यांच्याकडे कोणी प्रश्न घेऊन आले तरी त्या प्रश्नांची उत्तर देणं ते काही योग्य समजत नाहीत, त्या प्रश्नांना ते लाताळून टाकतात. तर अशा या विसंगत देशामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही राहत आहोत की यामध्ये बहुजन समाज आहे, इतर समाज आहे. तर या समाजाला आता असुरक्षित असं स्वतःला वाटायला लागलंय. जसा जनसुरक्षा कायदा आला, धर्मांतराचा कायदा पारित होत आहे, तर या कायद्यांमध्ये देखील समाज आणि राष्ट्र, राज्य कसं पिळवटून जाणार आहे, देश कसा पिळवटून जाणार आहे हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. बघा की जनसुरक्षा कायद्यामध्ये जे जे शब्दप्रयोग करण्यात आले, जे त्याच्यामध्ये लिखित गोष्टी आल्या, त्या तर एवढ्या भयंकर आहेत की आम्ही कोणत्याही बाबतीमध्ये संघटन करून किंवा संघटित होऊन किंवा एकत्रित येऊन आम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही. आमचे जे मूलभूत अधिकार आहेत की आम्ही रस्त्यावरती उतरून आमच्या मागण्या या देशाला सांगाव्यात, सरकारला सांगाव्यात, व्यवस्थेला सांगाव्यात. आम्ही आंदोलन करू शकत नाही, आम्ही मोर्चे बांधू शकत नाही, आम्ही उपोषण करू शकत नाही. हालाकी त्याच्यामध्ये असं काही प्रावधान नाहीये, पण हे सरकारच्या विरोधात आहे हे सांगण्याची ताकद खुद्द जे सरकारमध्ये बसलेले आहेत, सत्तेमध्ये बसलेले आहेत, या लोकांच्या ते हातात आहे. आणि ते लोक आपल्याला सरकारी विरोधी मानून समजून तसा दावा दाखल करून आपल्याला जेलमध्ये ते घालणार. आणि म्हणून हे सगळं होत असताना, कायद्यांमध्ये होत असलेले बदल, नवीन कायदे पारित होत असताना समाजाला किंवा देशाला वेगळ्या दिशेने नेल्या जात आहे. म्हणजे जर आता 15 वर्ष जर या आताच्या सत्ताधाऱ्यांनी, आता सत्तेत असलेल्यांनी जर काही चुका केलेल्या असतील तर पुढेही या चुकांवरती कोणी आक्षेप घ्यायचा नाही, या चुकांना कोणी दुरुस्ती पण म्हणायचं नाही. आणि जर तसं केलं तर त्यांच्यावरती खटले दाखल होणार आणि त्यांना जेलमध्ये घातलं जाणार. सांगायचा उद्देश हा आहे की आताची स्थिती अशी आहे की जे सत्ताधारी आहेत, सत्ताधाऱ्यांनी जर काही चुकीचं केलं तर त्यांच्या चुका लक्षात आणून देत असताना त्या लोकांना ब्लेम केलं जातंय, त्या लोकांचं चरित्र हनन केलं जात आहे, त्या लोकांना ते आरोप केले जात आहेत, त्यांच्या विरोधात लोक उभे केले जातात आणि त्यांना बदनाम करण्यासाठी आताची संपूर्ण सत्ता काम करत आहे. चला, आता मी एक धार्मिक व्यक्ती म्हणून, धर्मगुरू म्हणून मला विशेष याच्यामध्ये काही रस नाही की जे राजकारण आहे, पण आता ज्या समाजाला न्यायच मिळत नाही त्यांच्यासाठी कुणी आवाज उठवायचा, त्यांच्यासाठी कुणी बोलायचं, त्यांच्यासाठी कुणी भांडायचं, तर आता भांडणारा पण राहिला नाही. बघा, मणिपूरच्या विरोधामध्ये घडलेली घटना, मणिपूर आजही जळत आहे, त्या ठिकाणचे अनेक लोक बेपत्ता आहेत, तरी देखील आजही त्या गोष्टीवरती कुणी काही बोलत नाही, कोणती चर्चा पण होत नाही. आणि ज्यावेळेस या प्रकारच्या चर्चा थांबल्या जातात तेव्हा त्या लोकांना न्याय कसा मिळणार? त्या लोकांनी दाद कुठं मागायची, त्या लोकांनी कुठं म्हणजे आरोळी मारायची? आणि मग अशा सगळ्या प्रसंगामध्ये जर मणिपूरची घटना असेल, त्याचप्रमाणे आम्ही ओरिसा पाहतो, त्याचप्रमाणे आम्ही छत्तीसगड पाहतो, आम्ही झारखंड पाहतो, या ठिकाणी ख्रिस्ती समाज हा रस्त्यावरती आहे. नुकताच महाराष्ट्रातून अनेक मोर्चे निघाले, वेगवेगळ्या ठिकाणातून मोर्चे चालू आहेत. आणि या सगळ्यांचं उत्तर काय आहे बरं? उत्तर काहीच नाही, याला कुठंच पर्याय नाही आहे. जर झारखंडमध्ये घडत आहे, छत्तीसगडमध्ये घडत आहे, तर तिकडं धर्मांतरण विरोधी कायदा आहे. पण जर धर्मांतरण विरोधी कायदा आहे तर त्या ठिकाणची जी वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थितीला जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक रविवारी अनेक चर्चेसमध्ये हमले होत आहेत. आणि त्या हमल्यांना जे रूप मिळत आहे ते इतकं विचित्र आहे की मी लाईव्ह येण्याचं कारणच हे आहे. ऍक्च्युअली मी आता म्हणजे मी अशा एका स्टेजवरती आहे की मला माहिती आहे की ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत हे सगळं घडणं आहेच आहे. परंतु जेव्हा माझ्या मित्रांनी झारखंडमधून आणि काही माझ्या दिल्ली आणि मुंबई आणि पुण्यातील मित्रांनी मला काही व्हिडिओज पाठवले, त्या व्हिडिओज मध्ये
माझ्याकडे त्या व्हिडिओज आहेत, मी थोड्या वेळानंतर। नमस्कार। रायपुर के आमा नाका में हाल ही में धर्मांतरण को लेकर एक बड़ा विवाद हुआ, जिसमें बजरंग दल ने ईसाई समुदाय के लोगों पर धर्मांतरण को लेकर आरोप लगाया। लेकिन जब कुछ वीडियो मेरे सामने आए तो मैं इस खबर को आप सबको दिखाने से नहीं रोक पाई। वीडियो में देखा जा सकता है भगवा गमछा पहनकर कुछ बजरंग दल के कार्यकर्ताओं ने महिला के साथ मारपीट की, उनके कपड़े खींचे और काफी गंदे गंदे इशारे भी करते दिख रहे हैं। मैं भी एक हिंदू हूँ और हमारे हिंदू समाज से आती हूँ, जहाँ श्री राम ने स्त्री की इज्जत बचाने, स्त्री का सम्मान बचाने के लिए रावण दहन किया था। क्या उन्हीं श्री राम का नाम लेकर इस प्रकार महिलाओं से अभद्रता करना सही है? चाहे महिला कोई भी धर्म की हो, ईसाई, सिख, हिंदू, मुस्लिम, किसी भी धर्म की महिलाओं के साथ इस प्रकार की हरकत करना अस्वीकार्य है। हमारे साथ पीड़ित महिलाएं मौजूद हैं। क्या उस दिन पूरी घटना हुई थी, आप विस्तार से बताइए। जी मैम, जब हम लोग यहाँ पर बैठे हुए थे, मीटिंग समाप्त हो चुका था, पुलिस वाले यहाँ पर आए थे और हम लोगों से जानकारी ले रहे थे। जस्ट उसी समय ही 10-15 लोग ऊपर आए और जोर जोर से नारे लगाने लगे और अंदर आने की कोशिश कर रहे थे। तो हमने उनको डांटा और बाहर निकाला। पुलिस वाले से हमने कहा कि आप इनको बाहर निकालिए, नीचे उतारिए करके। उसके बाद वो नीचे गए और हम लोग जब नीचे गए, नीचे जाने के बाद वो जोर जोर से नारे लगाने लगे। उसके बाद जब हम सब नीचे गए, उसके बाद वो गंदे गंदे इशारे करने लगे, जिसमें से कुछ बहनें हैं जिनके साथ वो खींचातानी करने लगे, कपड़ों को खींचने लगे, हमारे सीने पर हाथ मारने लगे। उसमें से कुछ पीड़ित बहनें हैं, जैसे कि ये बहन है जिनका चुन्नी पूरा खींच दिया गया था और उनको भीड़ में ला रहे थे, भीड़ में खींच के वो अंदर लेके जाने की कोशिश कर रहे थे। तो ऐसी अभद्रता हमारे साथ की गई है मैडम। और पुलिस के सामने वो लड़के हमारे साथ गंदे गंदे इशारे कर रहे थे और ये बोल रहे थे कि 200 में 300 में चलोगी क्या। तो मैं ये पूछना चाहती हूँ, जब भारत हमारा निरपेक्ष देश है, हमको संविधान हमारा लागू दिया, हमको अधिकार दिया कि हम अपने मन से किसी भी धर्म को अपना सकते हैं, हम किसी पर भी आस्था अपनी रख सकते हैं। पुलिस वालों के सामने हमारा दाम फिक्स किया जा रहा था और पुलिस वाले वहाँ पर बिल्कुल चुप थे। पुलिस वाले उनके साथ मिले हुए थे मैडम। तो जैसे अब आपके साथ अभद्रता हुई है महिलाओं के साथ, तो आपने इसकी एफआईआर करवाई है? जी, एफआईआर हम लोग करवाने गए थे मैडम, लेकिन पुलिस वाले ने हमारी एफआईआर नहीं लिखी है अभी तक। कहाँ गए थे? सरस्वती नगर थाना? सरस्वती नगर थाना गए थे। वहाँ पे पुलिस वाले लोगों से बात हुआ हमारा, वो बोले कि हम लोग वहाँ पे थे, छीना चपटी हुआ है, हम नहीं लिखेंगे करके वो लोगों ने मना कर दिया। क्या जवाब था? बस छीना झपटी हम लोग नहीं लिखेंगे या कुछ और भी बोला उन्होंने नहीं, इतना ही बोला मैडम कि हम लोग नहीं लिखेंगे करके। तो जाति सूचक गालियाँ भी दी गई, आप लोग बता रहे थे? मेरे सिस्टर को दिया। अच्छा, आपको दिया गया। आपको क्या बोला गया? मुझे चमार बोला गया। मेरे को पहले पूछे कि तेरा नाम क्या है करके, तो मैंने अपना पूरा नाम बताया। तो बोले तुम लोग तो चमार लोग हो, नीच लोग हो, ऐसे करके बोला गया। और बोले तुम लोग तो 200-300 रुपये में कहीं भी आ जाते हो, ऐसे करके। और वो लोग सारे लोग नशे में थे। ये सब पुलिस के सामने हुआ? ये सब पुलिस के सामने हो। पुलिस वाले लोग पूरे सुन रहे थे, हमको जो गाली दिया जा रहा था वो सारी बातों को लोग सुन रहे थे। बोला जा रहा था कि हम मणिपुर बना देंगे करके, मणिपुर में जो हादसा हुआ था ना वो बना देंगे हम करके। और ऐसा बोला जा रहा था कि तुम्हारे साथ तो रेप करेंगे हम लोग, तुमको भीड़ में घसीट के रेप करेंगे तुम्हारे साथ में, तुम्हारे कपड़े को फाड़ेंगे, तुमको पूरा नंगा कर देंगे। इस तरीके से हमको बात किया कर। अबे ग्रुप में कोई भी कुत्ता फंसता है, अकेले मिलना, अकेले मिलना, हेलो। राइट मुझे रिकॉर्ड करो। आहेत, तर त्यांनी केलेले हावभाव, त्यांनी बोललेले शब्द, त्यांनी लज्जा उत्पन्न होणारी ज्या गोष्टी ज्या बोलण्यात आल्या, तर या गोष्टी ज्या आहेत इतक्या भयंकर
की धर्मांतरण विरोधी कायदा निश्चित करा काही प्रॉब्लेम नाहीये, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही चर्चेसमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या ज्या आध्यात्मिक बहिणी आहेत, त्या धार्मिक बहिणी आहेत, त्यांना घाणेरडे इशारे करावे, त्यांना खाली बोलवावं, त्यांच्या अंगाला झटावं, त्यांचे सलवार ओढावे आणि तुम्ही मॉबने जाताय, तुम्ही झुंडीने जाताय आणि तुम्ही या प्रकारचं जे वर्तन करताय अक्षोभनीय, हातवारे, तुमच्या डोळ्यांचे हावभाव, तुमचे शब्द, या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. तर मला हा प्रश्न पडतो की जसं नाही का, एखादं लेकरू जर फार उड्या मारायला लागलं तर लोक म्हणतात अरे काय माकड चाळे करतो रे. एखादा मुलगा जर समजा एखाद्याला लात मारून चालतो तर त्याला काय म्हणतात, अरे काय गाढवासारखा रे तू. म्हणजे आम्ही त्याला एकाची उपमा देतो. मग आता हे लोक जेव्हा चर्चेसवरती हमले करतात, चर्चमध्ये जातात, तोडफोड करतात आणि त्या आया बहिणींना ज्यावेळेस अशा प्रकारचे इशारे करतात, मग यांच्यामध्ये कुणाचा डीएनए आहे? हे भाद्रपद मध्ये तर जन्मलेले नाहीत ना, हे नक्कीच खानदानी आहेत का? म्हणजे यांनी जे गमछत टाकले किंवा हे जे घोषणा देतात त्या देवाला ही लाज वाटेल यांचं वर्तन पाहून. ज्या देवाची ती घोषणा करतात किंवा ज्या देवाच्या नावाने ते मोठ्या मोठ्याने घोषणा देतात आणि बोलतात, हे जर तुम्ही पाहिलं ना तर त्या देवाला ही शरम वाटेल, लाज वाटेल की मी अशा लोकांना जन्म दिला कसा. कारण ज्या आईने आम्हाला जन्म दिला, ज्या बहिणीने आम्हाला राखी बांधली, ज्या पत्नीने आमची काळजी घेतली, ती स्त्रीच आहे ना. एक स्त्री पात्र आहे ना, तो एक स्त्री पात्र आहे. ती तुमची काय आणि माझी काय, ती बहीण आहे. ती तुमची काय माझी काही आई आहे, ती तुमची काय माझी काही ताई आहे. तुम्ही एवढे धर्मांध आंधळे किंवा एवढे अंधभक्त होतात कसे की तुम्हाला ज्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया ह्यांच्याकडे बघून तुम्हाला स्वतःची लाज पण वाटत नाही, शरम पण वाटत नाही की तुम्ही त्यांना कशा प्रकारचे हातवारे करत आहात, कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी वर्तन करत आहात. कोणाचाच धर्म अशा प्रकारे सांगत नाही, कोणताच धर्म असं सांगत नाही. आणि जर तुमचा धर्म जर तुम्हाला असं सांगत असेल तर मी तुम्हाला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला तुम्ही कलंक आहात. कारण तो भगवा वेगळा आहे आणि तुम्ही जे भगवाधारी, जे आमच्या आया बहिणींना या प्रकारच्या घाणेरड्या कृत्यांनी तुम्ही त्यांना अपमानित करत आहात, अश्लील चाळ्यांनी अपमानित करत आहात, आम्ही तुमचा निषेध करत आहोत या गोष्टीतून. बघा, आम्ही तुमच्यावरती प्रेम करणारे लोक आहोत. आम्हाला शांतीचा संदेश देण्यासाठी देवाने जिवंत ठेवला आहे. आम्ही कधीच या देशाच्या विरोधात किंवा ज्या देशात आम्ही जन्मलो किंवा ज्या देशात देवाने आम्हाला जन्माला घातलं, इथे आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या आहेत. आम्ही पूर्वी बलुतेदारकी इथंच पाहिली आहे. आम्ही अस्पृश्यतेचा सामना केलेला आहे. आमच्या वाडवडिलांनी या सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा सामना केला आहे. ऑलरेडी आम्ही त्यातून भाजून पोळून आलेलो आहोत. आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे योगदान दिलं, त्या योगदानामुळे आज आम्ही या ठिकाणी एक माणूस म्हणून जगत आहोत. आम्हाला आध्यात्मिकरित्या जो मार्ग मिळाला की जो शांतीचा वाटला, आम्ही त्या मार्गाने निघालो. परंतु आजची कंडिशन अशी आहे की आम्हाला धार्मिक म्हणून जगावं आणि धार्मिकतेच्या आधारे आम्ही पुढे जावं, ह्याच्यावरती आम्हाला अनेक बंधन आहेत. ठीक आहे, तुम्ही आम्हाला ऍज पर ख्रिस्ती म्हणून तुम्ही आम्हाला एका अशा स्तरावर घेऊन गेलात की आम्ही फार मोठे गुन्हेगार आहोत, आम्ही फार मोठे आतंकवादी आहोत, आम्ही फार मोठं काहीतरी नुकसान करणारे लोक आहोत. अशा प्रकारे तुम्ही आम्हाला समाजाच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर, या देशाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी काल परवाच नितेश राणे यांची एक बैठक पाहिली. जे बंदरे आहेत, मत्स्य व्यवसाय आहे, त्याच्यासाठी विदेशातून काही पाहुणे आले होते. त्या विदेशातील पाहुण्यांचे नावं जर तुम्ही वाचले ना तर ते ख्रिश्चन आहेत. म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्हाला व्यवहार करणं जमतं, त्यांच्याबरोबर तुम्हाला बसणं जमतं, त्यांच्याबरोबर तुम्हाला खाणं जमतं, तुम्ही त्यांच्याबरोबर वार्तालाप करू शकता. त्यावेळेस तुम्हाला धर्म सांगायची गरज पडत नाही. त्यावेळेस तुम्हाला फक्त हिताच्या गोष्टी, स्वार्थाच्या गोष्टी, तुमचं नाव होणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. मग तुम्ही त्यांच्याबरोबर बसलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. माननीय मोदीजी हे ट्रम्प बरोबर बसले तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. जर आमच्या राष्ट्रपतीताई मुर्मूजी जर ह्या पोप यांच्या अंतिम संस्कारात जातात तर तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आम्हाला गल्लीत, फक्त आम्हाला गावात, आमच्या तालुक्याच्या ठिकाणी, आमच्या शहराच्या ठिकाणी, मग तुम्ही आमच्यामध्ये एवढे मोठे वाद का पसरवतात? तुमचं राजकारण इतकं जर गु खाणारा असेल तर तुम्ही राजकारण सोडून द्या. कारण धर्माच्या नावाने तुम्ही राजकारण करावं, एवढी घाणेरडी जर वृत्ती या राजकीय लोकांची असेल तर मी असं म्हणतो की यांनी जगण्यात काहीच मजा नाही. कारण राजकारणासाठी विकास बाजूला राहिला, लोकांच्या आरक्षणाचे विषय बाजूला राहिले,
मुलांच्या नोकरीचे विषय बाजूला राहिले, आमच्याकडे व्यवसायाचे विषय बाजूला राहिले, आमच्याकडे कंपन्या नाही आहेत, आमच्या MIDC चोरून नेल्या गेल्या, आमचे रोजगार हिसकावून घेण्यात आले, आम्हाला रोजगार नाहीये, शिक्षण क्षेत्र ढासळलेलं आहे, फीज मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, ज्या परीक्षा दिल्या जातात त्या परीक्षा फ्रॉड आहेत, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक फेल होत आहेत, परीक्षा मॅनेज केल्या जात आहेत. हे सर्व असताना आमचं जे आताचं जे जीवन आहे एवढं खडतळ चाललेलं असताना तुम्हाला धर्म ही गोष्ट विठीला धरून तुमचं राजकारण भाजायची वेळ यावी आणि तुमची सत्ता तुम्हाला टिकवण्याची वेळ यावी, हे तुमचं दुर्दैव आहे. ही लांछनास्पद गोष्ट आहे. हे होऊ नये. आणि म्हणूनच मी ज्या समाजातून काम करत आहे, हे जे बहुजन समाज आहे, जे दलित समाज म्हणून आमच्याकडे पाहिला जातो, आम्ही त्याच समाजातून प्रभूचं काम करत आहोत. आणि आम्हाला मिळालेला हा एक मार्ग आहे की ज्या मार्गामध्ये आम्हाला समाधान मिळतं, ज्या मार्गामध्ये आम्हाला स्वास्थ्य मिळतं, ज्या मार्गामध्ये आम्हाला आनंद होतो, आणि म्हणून ह्या मार्गामध्ये आम्ही सुखी आहोत. पण आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर ख्रिस्ती समाज खास करून जागा झाला नाही, जर तो जागृत झाला नाही, तर फार मोठी दुरावस्था निर्माण होणार आहे. कारण ख्रिश्चन समाज हा राजकीय स्तरावरती कुठंच नाहीये, हा आध्यात्मिक स्तरावरती फार मोठ्या ठिकाणी आहे. आध्यात्मिक ठिकाणी याचं जे वास्तव्य आहे हे जगामध्ये हे नंबर 1चं आहे. जर तुम्ही ख्रिस्ती समाजाच्या बाबत जर चर्चा कराल तर तुम्ही प्रगल्भ लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, हुशार लोक आहेत, हे वैज्ञानिक दृष्ट्या फार उच्च ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये खूप पुढे आहोत, परंतु आपला राजकीय जो स्तर आहे, राजकारणातला जो स्तर आहे तो अतिशय नगण्य आहे, कुठंच नाहीये. आणि आम्हाला गृहीत धरलं गेलेलं आहे, आम्हाला टाळल्या गेलेलं आहे, आम्हाला नाकारलं गेलेलं आहे. आमच्यामध्ये कोणी चेहरा नाहीये, आमच्यामध्ये कोणी बोलणारा नाहीये, आमची बाजू मांडणारा कोणी नाहीये. इव्हन साहित्याच्या बाबतीत म्हटलं तर चुकीचे साहित्य सरकारच्या समोर मांडण्यात आले आहेत. याच महाराष्ट्रामध्ये 6 लाखपेक्षा जास्त पुस्तकं ख्रिस्ती मिशनऱ्यांनी, जे भारतीय आहेत, मराठी आहेत, आणि यांच्यासह ती लिखित केलेली आहेत. परंतु सरकारकडे याचे कोणत्या प्रकारची पुस्तकं नाहीत, त्यांच्याकडे कोणते त्याच्या प्रकारचा अभ्यास नाहीये, अभ्यास तंत्रामधून आम्हाला वगळल्या गेलेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं, हा लढा आमचा सार्वभौम आहे. कधी काळी आरक्षणाचा प्रश्न येणार आहे. आमच्या लोकांना हे पण माहिती नाही की ख्रिस्ती समाज ओपन कॅटेगरीमध्ये आहे की OBC मध्ये आहे, हे पण माहिती नाहीये. आमच्या समाजाला अगदी या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आमचा म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की आता जागृतीची गरज आहे. म्हणून ठिकठिकाणी आपले जे मित्र आहेत समाजामध्ये जागृती आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फक्त मला तुम्हाला काही गोष्टी अशा सांगायच्या आहेत की मी पूर्वी असं म्हणायचो की ओरिसामध्ये, झारखंडमध्ये हे चालू आहे आणि त्या ठिकाणचे चर्चेस पाडल्या जात आहे, हे होत आहे, ते होत आहे. आणि त्या काळात मी म्हणायचे की महाराष्ट्र आता दूर नाही. आणि काही लोक मला म्हणायचे की नाही, असं नाही होणार, महाराष्ट्रात असं होणार नाही. मग महाराष्ट्रात घडू लागलं. मग लोक म्हणायचे नाही, आपल्या नगर जिल्ह्यात ते होणार नाही. हो, नगर जिल्ह्यात आता कमीत कमी ही 15 ते 16वी केस आहे, ज्या कोणत्याही केसला कोणत्या प्रकारचा आधार नाही, तरी पण पालक लोक जेल भोगतात आणि जेलमधून बाहेर येतात. याच नगर जिल्ह्यामध्ये अनेक पालकांना आतापर्यंत मारल्या गेलेलं आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं की आम्ही कुठपर्यंत असा विचार करणार आहे की त्याच्याबरोबर घडतंय म्हणून आपण काही विचार करायचा नाही, यांच्याबरोबर घडतं म्हणून आपण काही विचार करायचा नाही, त्या पंथाचे लोक आहेत, ह्या पंथाचे लोक आहेत. नाही, हे चुकीचं आहे. आता आपल्याला जागा होणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, कुणाचाही प्रभाव आणि कुणाची भीती बाळगू नका. कोणत्याही म्हणजे आपण जे म्हणतो ना की यार हे लोक गमच्याधारी आहेत, हे लोक आमका फलाना आहेत, हे लोक तमके फलाने आहेत, आणि मग त्याचा आपल्यावरती प्रभाव पडेल, मग त्याची दहशत आपल्यावरती पडेल आणि मग त्यांच्या दबावाखाली आपण येऊ, हे चुकीचं आहे. अरे ज्या देशामध्ये आम्ही राहतो तो देश काय हुकुमशाहीचा देश आहे? तो काय राजशाहीचा देश आहे? हा काय भाईगिरीचा देश आहे, दादागिरीचा देश आहे? नाही, हा जो देश आहे हा संविधानिक देश आहे, हा लोकशाहीचा देशच आहे. लोकांसाठी चालवलेलं जे राज्य आहे त्याला लोकशाही म्हणतात. आमच्या हितासाठी जर देश नाही, आमच्या हितासाठी, आमच्या चांगल्यासाठी जर देश नाही, मग ही लोकशाही नाहीये, मग ही दंडगेलशाही आहे. आणि म्हणून कोणी असा विचार कधीही करू नये की आपण कोणाच्या तरी ताटाखालचे मांजर आहोत. अहो, ज्या देशामध्ये आम्ही आहोत त्या देशामध्ये आमचं एक अस्तित्व आहे. तुम्हाला माहिती आहे आताच काय चर्चा चालू आहे, मतदान चोरीला गेलं. पूर्वी EVM मशीन हॅक झालं अशी चर्चा होते, आता मतदान चोरीला गेलं. असं न हो की देश चोरीला गेला किंवा पंतप्रधानच चोरीला गेले, असं न हो. जसं विहीर चोरीला गेली, चित्रपट निर्माण झाले, असं न हो. म्हणजे देश चाललाय कुठं? आणि अशा या देशाला जर योग्य दिशा जर द्यायची असेल तर आम्ही जे आज राजकारणाच्या बाहेर जे लोक आहोत ना, त्यांनी एकत्रित यायला पाहिजे आणि आपल्या समाजासाठी एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आम्ही निवडलं पाहिजे. जो कोणी आमच्या समाजाला न्याय देईल,
आमच्या लोकांना न्याय देईल, आमच्या लोकांसाठी तो पुढे जाईल, कायदेशीर बाबीमध्ये, संविधानिक बाबीमध्ये आमच्या सरकारच्या समोर तो आमची व्यथा मांडेल. आम्हाला अशा व्यक्तिमत्वाची गरज आहे. आणि मग तो कोण आहे तर प्रार्थना करा. कारण बायबल सांगतं तो जो स्वर्गीय बाप आहे ना, आपल्या मेंढरा करता उत्तम मेंढपाळ देतो. जर उत्तम मेंढपाळ देणारा जर आपला बाप आहे तर आपल्याला तो चांगला नेता देईल, चांगलं व्यक्तित्व देईल. का इस्रायल लोकांसाठी त्याने मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी त्याने मोशेचं पाचारण नाही केलं का? आम्ही शास्त्रीच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे शास्त्रे निर्माण केलेले आम्ही पाहत नाही? आम्हाला ते आठवत नाही? लोकांची अपेक्षा काय आहे की मी काहीतरी असं बोलावं, खुंखार बोलावं, भडकावं बोलावं, काहीतरी वाईट बोलावं, काहीतरी डॅशिंग बोलावं. काही गरज आहे सगळ्या गोष्टीची? काही गरज नाहीये. तुम्ही जागे व्हा. तुम्ही फक्त उठले ना, बघा एखाद्या घरी जर चोर चोरी करण्यासाठी जर आले, ते चोर जर पळून जायचे असतील तर फक्त घरातले लाईट लावा, मोठमोठ्याने गप्पा मारा आणि त्यांना दिसू द्या की जागे आहेत. हे जरी चोरट्यांना कळलं ना, कारण चोरटा चोरी करण्यामध्ये यशस्वी केव्हा होतात? दरोडेखोर दरोडे टाकण्यामध्ये यशस्वी केव्हा होतात? सगळे झोपले आहेत. पण जागे असले तर त्यांची आई जणली नाही दरोडा टाकायला, कारण त्यांना माहितीये की हे जागेत आणि सावध आहेत, हे आपला प्रतिकार करू शकतील. ख्रिस्ती समाज जागा झाला पाहिजे, बहुजन समाज जागा झाला पाहिजे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती समाजाचा लढा आहे, ख्रिस्ती समाजाचा लढा आहे. नाही हो, हे तुमच्या लक्षात येत नाहीये. ख्रिस्ती समाजाचा लढा नाहीये, संविधान बदलण्याचा हा लढा आहे. त्यांना मनुस्मृती आणायची आहे, त्यांना एकच झेंडा पाहिजे त्यांना, आणि त्यांना ते त्यांच्या दृष्टीने त्यांचं राज्य त्यांना पाहिजे. मग बाकीच्या नेतून सगळ्यांनी पळून जा. जसं काय भारत स्वतंत्र होताना फक्त यांचेच खानदान तिथं होते, आमचे कुणीच नव्हते, फक्त यांचेच जिवंत होते. अरे मग तुम्हीच होते तर मग तेव्हाच का भारत स्वतंत्र झालं नाही? तुमचे तर ते ब्रिटिशांची तर चाटुगिरी करत होते, तेव्हाच त्यांचे गुलाम बनलेले होते. ही गोष्ट, हे वास्तव समजून घ्या. म्हणून तुम्ही जागृत व्हा, तुम्ही जागे व्हा. हा, दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की बाबांनो, या लोकांच्या व्यासपीठावरती किंवा यांच्याकडे बोलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते त्यांच्या सोबत आहे. आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा प्रभाव समाजावरती एवढा पडलेला आहे ना की ते नको बाबा, ते लोक त्यांच्या बरोबर आहेत, ते काहीतरी करतील, ते काहीतरी बोलतील, ते असं करतील, तो तर अरे ते काय माणसं का हाडकं हागत आहे का? त्यांचा काय विचार करताय तुम्ही? ते माणसंच आहेत ना, ते पण माणसंच आहेत. आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे ना. आम्ही पण वाल्याचे वाल्मिकी झालो आहोत, हे पण समजून घ्या. कोणता ख्रिस्ती व्यक्ती असा आहे की तो जन्मापासूनच धार्मिक होता म्हणून तो येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याची सेवा करत आहे, त्याची भक्ती करत आहे? का तुमच्या जीवनामध्ये काही साक्ष नाही? मग का तुम्ही उरबडून सांगता की मी आमका फलाना होतो, फलाना बिस्ताना होतो, येशू माझ्या जीवनात आला आणि माझं जीवन बदललं, हे तुम्ही सांगता? मग हे जर तुम्ही सांगता, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की बाबा नंगे कुखुडा रे, जिथं आम्हाला न्यायाची मागणी करायची तिथं न्यायाची मागणी केली पाहिजे. आपण एवढे बुजदिल नाहीये, आपण एवढे बुळगी नाहीये की आपल्याला कोणी पण टपली मारून जाईल. असं नाही आमचं जीवन. आमचं जीवन हे विशेष आहे. बघा, जर हिरा आहे, हिऱ्याला सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं कारण तो तेवढा मौल्यवान आहे, आणि त्या मौल्यवान हिऱ्याला तेवढं जपलं जातं, तेवढं सुरक्षा दिली जाते. आम्ही ऍज पर ख्रिस्ती म्हणून आमच्या आध्यात्मिक जीवनाला त्या हिऱ्यापेक्षा मोठं स्थान ठेवलेलं आहे. त्याला जपायचंय आम्हाला. कुणी पण येऊन त्याच्यावरती आक्षेप घेईल, कुणी पण येऊन त्याच्याबाबत काहीतरी बोलेल, काहीतरी बोंबलत बसेल, आणि आम्ही काहीच बोलायचं नाही, आम्ही त्याच्याबद्दल काही आवाजच उठवायचा नाही. हे कोणत्या देशामध्ये आम्ही राहतो? आमचा देश कोणता आहे? आमच्या देशाला काय म्हटलेलं आहे? धर्मनिरपेक्ष देश आहे आमचा धर्मनिरपेक्ष देश आहे. आम्हाला धर्माचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही ठरवू आम्हाला कुणाला मानायचंय, आम्हाला 40 करोडूंकडे जायचंय की आम्हाला एकाकडेच राहायचंय, की आम्हाला सगळ्यांना सोडून द्यायचंय. तो आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आमच्या या व्यक्तिगत अधिकारावरती, आमच्या मूलभूत अधिकारावरती कोणी घाला घालू शकत नाही आणि कोणी याला संपुष्टात पण आणू शकत नाही. पण मला आज ख्रिस्ती लोकांना हे सांगायचं आहे की बाबांनो, तुम्ही जागे व्हा. दुसरी गोष्ट की तुमच्याकडे पंथ आहेत, त्या पंथांना थोडस एका कपड्यामध्ये गुंडाळून टाका, आणि ज्या पंथवाईज जे लोक आहेत त्यांनी पण थोडस शांत बसा. दुसरी गोष्ट की जे कास्टिझम चालतं ते कास्टिझम पण थोडस गुंडाळून ठेवा. हे सगळं बाडबिस्तार जरा एकत्रित गुंडाळून ठेवा, आणि मग तुम्ही ऍज पर ख्रिस्ती म्हणून एकत्रित या. कारण तुमची गरज ख्रिस्ती समाजाला आहे. ख्रिस्ती जे कार्य चालू आहे, जे कारण जिले गांजिले त्या असं म्हणे जो आपुले, नाही का, आपण जे गरिबांसाठी काम करतो, त्यांच्यावरती प्रेम करतो, त्यांची चौकशी करतो, सहानुभूती दाखवतो, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही थोडस आमचे पंथ ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. बघा ना, त्या ज्या 2 नन्स होत्या, त्या काही मुलांना, काही स्त्रियांना कामाला घेऊन चालल्या होत्या. काही त्यांचा हेतू वाईट नव्हता.
त्यांच्यावरती प्रेशर टाकला, त्यांना टॉर्चर केलं, त्यांच्याबरोबर असलेल्या मुलाला भरपूर मारलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही असा जबाब नाही दिला तर, तुम्ही असं बोलले नाही तर आम्ही तुम्हाला अमकं करू, फलानं करू, बिस्तानं करू. म्हणजे तुमच्या बोलण्यातूनच तुम्ही काय आहात हे दाखवून देताय. मग मला म्हणून तुम्हाला सांगायचं की बाबांनो, आता जागे व्हा, जागृतीची गरज आहे. आता विशिष्ट तालुक्यांमध्ये, विशिष्ट जिल्ह्यांमध्ये काही काही फेलोशिप आहेत, धर्मगुरू लोकांचं संघटन आहे, परंतु ते देखील विशिष्ट कोणत्या तरी नेत्याच्या अधीन आहे. मग तुमच्या फेलोशिप त्या पक्षाचं, त्या नेत्याचं काम करतायत. म्हणजे पक्ष केंद्रित किंवा त्या नेत्या केंद्रित जर तुमच्या फेलोशिप असतील तर मग तुमची पण दुर्दशा वाईट होणार आहे. कारण तो नेता कायमस्वरूपी राहणार नाही, त्याचाही पक्ष त्याला कधी ना कधी टाकून देणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या सोबत आहात, म्हणजे आम्ही लंगड्या घोड्यावरती पैज लावली असा प्रकार झाला. फेलोशिप ही संतगणाची आहे, तिथं देव त्यांचा नेता आहे. ती फेलोशिप, ते संघटन, ते असोसिएशन, या सगळ्या ज्या गोष्टी ह्या कोणत्याही नेत्याच्या कंट्रोलमध्ये नसाव्यात, तर नेता त्यांच्या कंट्रोलमध्ये असा. तुम्ही बघा ना, बाहेर देशाची स्थिती काय आहे. जेवढे संदेष्ट आहेत, जेवढे सेवक आहेत, त्यांच्या सल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे राष्ट्रपती चालतात. योग्य तो मार्गदर्शन त्यांना ते विचारलं जातं. मग आमच्याकडे असं का होत आहे? आणि म्हणून पूर्वी म्हणायचे ना, बाई वाड्यावर या, हे जे डायलॉग होते ना, आता सध्या धर्मगुरूंना हे लोक वाड्यावर या ह्या शब्दप्रयोगाने पाहत आहेत. ही दुर्दशा आहे. आणि म्हणून माझा कोणीही वैरी नाही, माझा कोणी शत्रू नाही, माझा कोणी प्रतिस्पर्धी नाहीये, मी कोणाला स्पर्धक मानत नाहीये. मी माझी लढाई लढणार आहे. मला कायदेशीर बाबीमध्ये पुढे जायचंय. माझी लढाई संविधानिक आहे. मला माझ्या तरुण पिढीचा नाश होताना मला बघायचं नाहीये. आणि म्हणून त्यांच्यासाठी रोजगाराचा प्रश्न असेल, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारच्या व्यवसायाचा प्रश्न असेल, त्यांचा कोणता शैक्षणिक प्रश्न असेल, त्यांना कोणत्या प्रकारच्या सामाजिक स्तरामध्ये कोणत्या प्रकारची गरज असेल, जे मला जमेल ते मी सर्व करणार आहे. आणि तो माझा हक्क आहे, तो माझा मूलभूत हक्क आहे. मला कोणाला मदत करायची, कोणासाठी मला काही सहाय्य करायचंय, तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि म्हणून त्यासाठी मी काही मागे हटणार नाहीये. आता ज्या लोकांना या प्रकारचं नेतृत्व नको आहे, त्या लोकांसाठी माझं काहीही म्हणणं नाही. त्यांनी मला ट्रोल करण्याचा प्रयत्नही करू नका, आणि तुम्ही ट्रोल करून काही होणार पण नाहीये. कारण ऑलरेडी मी माझी जी लढाई ती 5-7 वर्षापूर्वीच चालू केलेली आहे. माझ्या खानदानातूनच शिक्षण क्षेत्राला मी अधिक महत्व दिलेलं आहे. सगळ्या बाबतीत माझ्याकडे माझे जे लेकरं आहेत, मी त्यांना पुढे घेऊन चाललेलं आहे. परंतु जे तरुण या दिवसांमध्ये आमच्याकडे येत आहेत, किंवा जे लोक आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी तयार आहोत. खूप गोष्टी आहेत मनामध्ये, खूप दुःख आहे, खूप त्रास होत आहे, हृदय अगदी पिळवटून जात आहे. पण मी तुम्हाला सांगतो की आपला देव न्यायी आहे, आणि तो त्याचा न्याय यथार्थाने करेल. फक्त या दिवसांमध्ये टिकून राहा, घाबरू नका. कोणीही कितीही क्रूर असला त्याचा शेवट नक्की आहे. राजा फारो क्रूर होता, त्याचा शेवट झालाच. राजा सिकंदर पहा, खाली आत आला, खाली आत गेला. आम्हाला माहिती आहे अलेक्झांडर किती क्रूर होता, शेवट अटळ आहे. किती बाहेरच्या राज्यांनी राज्य केलं, त्यांचाही शेवट झालेला आहे. लक्षात ठेवा, कोणी किती क्रूर असो त्याचा शेवट आहे. परंतु मला तुम्हाला ख्रिस्ती बांधवांना एकच सांगायचंय की बाबांनो, आपण बहुजन समाजातून आहोत. त्याही समाजाला चांगल्या प्रकारचं नेतृत्व नाहीये. जर तुम्ही जागे झाले, जर तुम्ही आता ठिकाण्यावरती आले, जर तुम्ही एकजूट झाले, तुम्हाला माहिती आहे का, जर बहुजन समाजातील जे लोक आहेत ते जर ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत जर त्यांनी लेकरं टाकले ना, तर ते म्हणतात शाळा 1 नंबर आहे, कॉन्व्हेंटचं स्कूल आहे, तिथं फादर सर चांगलं शिकवतात, आमच्या लेकरांना शिस्त आहे, म्हणजे ते आमच्या शाळेवरती विश्वास ठेवतात. जर मिशन हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट झालं तर लोक म्हणतात नाही, मिशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे, हो तिथं चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत, डॉक्टर चांगले आहेत, प्रामाणिक आहेत. मग मला तुम्हाला सांगू द्या, जर ख्रिस्ती समाज जर राजकीय प्रवाहामध्ये जर आला तर हे लोक तुमच्यावर भरोसा ठेवणार की नाही ठेवणार, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. मग तुम्ही स्वतःला असं का म्हणता की नाही आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला राजकीय क्षेत्रात पडायचं नाही, आणि आम्ही राजकारणापासून दूर आहोत. आणि मग राजकारणापासून दूर आहे तर मतदानच करू नको ना, आधार कार्ड फाडून टाकणं लगेच, हिंड नदीला, तुझं दुसरं काम तरी काय? मग जर तुझ्या मताचा तुला जर योग्य वापर करता येत नसेल तर तुझा फायदा तरी काय? माननीय बाबासाहेबांनी ही गोष्ट खास करून सांगितली. तुमचा मताचा अधिकार जो तुम्हाला मिळाला ना, मला मिळाला ना, ही बाबासाहेबांनी दिलेली फार मोठी देणगी आहे. आम्ही हे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्या उपकारांची जर थोडी जरी जाणीव असेल ना, तर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रार्थना करा. चांगले लोक, चांगले तरुण आम्हाला मिळावेत यासाठी प्रार्थना करा. आमच्यासाठी उघडपणे येणारा की मी ख्रिस्ती समाजासाठी आणि बहुजन समाजासाठी काम करणार अशी शपथ घेऊन निघणारा, याच्यासाठी प्रार्थना करा. आणि जर तुम्ही आता केलं नाही तर याच्यापेक्षा वाईट स्थिती आल्याशिवाय राहणार नाहीये. आता अनेक ठिकाणी तुम्ही पहा की अनेक ठिकाणी पाळक लोक टार्गेट झालेले आहेत, चर्चेस टार्गेट झालेले आहेत, त्यांना मारण्यात येणार आहे. हे थांबणार नाही, कशानेही थांबणार नाही. पण जर मी तुम्हाला सांगतो,
मी पण देवाचा सेवक आहे. जर तुम्ही असं म्हणताय की देव सांगेल तेव्हा आम्ही करू, देव आमच्याशी बोलला तर आम्ही करू, आता आम्ही काय केलं 25 वर्ष? का आम्ही काय चोऱ्या करत होतो का? बराबाच्या टोळीत होतो का? कुठे दरोडे टाकीत होतो का? काही खिशे कापीत होतो? आम्ही तर 25 वर्ष बायबल घेऊन हेच सांगत होतो ना. मग आता आम्ही काय सांगत आहोत? हे सांगत आहोत ना. आपल्या चर्चेस मधल्या किंवा समाजातल्या इतर लोकांना सांगा की आता राजकीय प्रवाहात येणं गरजेचं आहे आणि आम्हाला योग्य नेतृत्व मिळण्यासाठी ते गरजेचं आहे. आता बस झालं याची गुलामी त्याची गुलामी, याच्या मागं त्याच्या मागं, याचा झेंडा त्याचा झेंडा, त्याच्या घोषणा याच्या घोषणा. काडी लावा आता. कोणी आपल्यासाठी उतरलेलं नाही, कोणी आलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. आणि आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी, बहुजन समाजासाठी तुम्ही एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. मला तुम्हाला सांगायचंय, खूप व्हिडिओ माझ्याकडे आहेत. खऱ्या अर्थाने मी माझ्या शब्दांना किंवा मला जे सांगायचं होतं त्यापासून मी थोडंसं सावरतोय स्वतःला. परंतु लक्षात घ्या की हा माझा जो अंतःकरणात होत असलेला जो स्फोट आहे, हा स्फोट एक दिवस जर बाहेर पडला तर फार मोठी क्रांती करून जाईल. आणि म्हणून मी या सगळ्या ह्याच्या जाती व्यवस्था, धर्माच्या व्यवस्था, राजकीय व्यवस्था यांनी जे गढूळ वातावरण केलेलं आहे ना, याच्या विरोधात मी आहे. आणि जर कोणते ख्रिस्ती समाजातीलही काही लोक जर चुकीच्या गोष्टी करत असतील, मी त्याच्याही विरोधात आहे. जर मीही चुकीचा असेल तर मी माझ्या स्वतःच्याही विरोधात आहे. परंतु माझ्या समाजाला कोणी विकू नये, माझ्या समाजाचा कोणी नाही का बाजार करू नये, माझ्या समाजाला कोणी गृहीत धरू नये. आणि म्हणून मी यापुढे बंड पुकारल्याशिवाय राहणार नाही. मग चाहे कोणत्याही परिस्थितीतून जावं लागलं तरी चालेल. म्हणून जे माझ्यावरती प्रेम करणार आहेत त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा. मी माफी मागतो माझ्या काही बांधवांची. मी त्यांना शब्द दिला होता की मी काही गोष्टी उघडपणे बोलणार आहे, पण मी काही व्हिडिओ राखून ठेवत आहे, काही पुरावे मी राखून ठेवत आहे. पण प्रसंगी न्यायालयीन मार्गाने मी त्या सगळ्या गोष्टी बाहेर आणणार आहे. आणि म्हणून आमच्यासाठी कोणता व्यक्ती आमचा शत्रू नाहीये, आमच्यासाठी कोणता धर्म शत्रू नाहीये, आमच्यासाठी असं काही नाहीये. आमचं शत्रुत्व कुणाबरोबरच नाही. येशूने म्हटलं, जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे की देव प्रीती आहे. देवाने त्याचं स्वतःची जी ओळख आहे ती प्रीती म्हणून दाखवलेली आहे. आम्ही प्रेम करणारे लोक आहोत, आम्ही प्रेम वाटणारे लोक आहोत. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष नाहीये. परंतु आमचा द्वेष करून जर कोणी मोठा होत असेल तर मात्र आमचा विरोध त्याला आहे. कारण तुमचं चांगलं व्हावं ही आमची इच्छा आहे, तुमचं बरंच व्हावं ही आमची इच्छा आहे. पण आमचं वाटोळ करून तुमचं चांगलं व्हावं हा तुमचा जो दुर्विचार आहे हा फार भयंकर आणि घाणेरडा आहे, हा शैतानी आहे. मात्र मग आमच्या या शैतानी विचारला आमचा विरोध आहे. मग तो प्रार्थना करूनही आम्ही शांत करतो आणि तो न्यायालयीन मार्गाने पण आम्ही शांत करू शकतो. म्हणून आमचे अधिकार ओळखा. आपण ज्या लोकशाही देशामध्ये राहत आहोत त्या लोकशाही देशामध्ये आपल्याला स्वतःचा हक्क, स्वतःचे मूलभूत अधिकार, आपल्या स्वतःचं संरक्षण या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. त्यासाठी आपली लढाई असलीच पाहिजे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा दोषी आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की अन्याय आम्ही सहन करणारे ती ख्रिस्ती लोकच आहोत. सगळ्यांना माहिती आहे की अन्याय झालं म्हणजे काहीच बोलत नाही, कुणाला भांडत नाही. याचा अर्थ असा नाहीये की बाबांनो आम्ही नगण्यच आहोत किंवा आम्हाला काहीच मन नाही, भावना नाही, इच्छा नाही, आम्ही डायरेक्ट मुडदूस झालेले, अपायीच आहोत, मतिमंद आहोत, आम्ही असे आहोत असं जर कुणाला वाटत असेल तर ती तुमची चूक आहे. आम्ही ते लोक नाही आहेत. आम्ही न्यायालयीन मार्गाने जाणारे लोक आहोत. आपल्याला आवाज उठवावा लागेल, जागृती करा. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं जागृत राहा व प्रार्थना करा. जागृत राहावं, प्रार्थना करा. म्हणून तुम्हालाही सांगेल की जागे व्हा, समाजाला जागा करा. वेगवेगळ्या अंगाने समाजामध्ये काम चालू ठेवा. कोणतेही काम थांबवू नका. विरोध होईल हे निश्चित आहे, परंतु विरोध करणारा आमचा देव विरोध करेल. अब्राहम म्हटलं तुझं जे अभिष्ट चिंततील मी त्याचं अभिष्ट करेल, आणि जे तुझं अनिष्ट चिंततील मी त्याचं अनिष्ट करेल. आमचं वाईट करणारं, आमचं वाटोळं करणाऱ्याचं वाटोळं अटळ आहे. आम्ही प्रार्थना करू की प्रभू त्यांना वाचव, त्यांचं वाटोळं होऊ देऊ नको. पण शेवटी त्यांनी नियम घालून दिलेला आहे. आमचं वाटोळं करण्याचं वाटोळं अटळ आहे. पण आपण आपली प्रार्थना करावी, कारण क्षमेचा धर्म आमचा आहे, सहनशीलतेचा धर्म आमचा आहे, प्रेम करण्याचा धर्म आमचा आहे. आणि प्रेम करणारा धर्मच आमचा धर्म आहे, जो ख्रिस्ताने वधस्तंभावरती आम्हाला दिला. स्वतः मेला आणि इतरांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, बापा यांना क्षमा कर. आम्ही क्षमा करणारेच लोक आहोत. क्षमा हा आमचा धर्म आहे, प्रीती हा आमचा धर्म आहे. या धर्मामध्ये आपण टिकून राहूया आणि पुढे जाऊया. ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत जर प्रभू आपल्याला ठेवेलच तर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपला लढा न्यायिक मार्गाने लढू आणि एक दिवस येईल की देव आम्हाला विजय देईल. थँक्यू. तुम्ही माझ्याबरोबर जोडल्या गेलात. प्रार्थनेत आठवण ठेवा. आज वेगवेगळ्या शहरामध्ये माझे लोक मिटिंग घेत आहेत, त्यांच्यासाठी पण प्रार्थना करा. माझे काही वकील मित्र आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन समाज प्रबोधन करत आहेत, तरुणांना प्रबोधन करत आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्यासाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवा. आम्ही जो न्यायालयीन मार्ग लढत, न्यायालयीन प्रोसेस मधून जात आहोत, हायकोर्टमध्ये काही याचिका दाखल केलेल्या आहेत, त्यासाठी प्रार्थना करा. आणि तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. आणि काळजी कशाचीही करू नका. देव आपल्या सोबत आहे. आमेन.